नमस्कार सर्वांना। आज आपण एकदम पारंपरिक अशी रेसिपी पाहणार आहे। ही जर रेसिपी तुम्ही घरच्यांना करून खाऊ घातली तर घरचे 100% खुश होतील। तर त्यासाठी काय करायचं आहे, एका बाउलमध्ये 1.5 वाटी इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता ज्या वाटीने तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। 1.5 वाटी तांदळासाठी मी इथे 3.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गॅसवरती ठेवून त्याला उकळी आणायची आहे। उकळी आणली की याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे। म्हणजे आपण नॉर्मल जसा भात शिजवतो तसा तो भात शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर भात शिजतोय तोपर्यंत एका वाटीमध्ये 5 चमचे बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ आणि हळद घातलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं पातळ असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं आपलं इथे मिश्रण तयार झालं। आता आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते आपण त्या भातावरती घालून घ्यायचं आहे। भात 90% शिजवून घ्यायचा आहे। 90% भात शिजल्यानंतर याच्यावरती आपण हे बेसनाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे। त्यानंतर 6 ते 7 मिनिटे झाकून ते आपल्याला बेसन शिजवून घ्यायचं आहे। बेसन शिजते तोपर्यंत आपण नंतर लगेचच तडका देणार आहे। एका तडका पॅनमध्ये तेल घेऊन जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि लसणाची फोडणी देऊन त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालून ती फोडणी आपल्याला त्या बेसनवरती घालून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथं आपलं भातावरचं पिठलं तयार झालेलं आहे। सविस्तर रेसिपी चॅनलवरती अपलोड आहे। तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।